हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल काना अँड मम्मा चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय रिअली होप तुम्ही सर्वजण छान असाल आणि आम्ही सुद्धा सर्वजण छान आहोत. सध्या पावसाळा स्टार्ट झालाय आणि मी घरातली जेवढी इनडोअर प्लांट्स होती ती सगळी बाल्कनीमध्ये आणलेत. कारण यांना पाणी घालायचे. त्याचबरोबर मी 15 दिवसातून एकदा यांना पूर्ण शॉवर देते. एकतर शॉवर खाली ठेवते किंवा बाहेर आणून माझ्याकडे स्प्रे आहे, त्या स्प्रेनी त्यांना पूर्ण शॉवर देते. तर इथे जे काही इंडोर प्लांट्स होती घरातली जी होती ती सगळी काढून मी बाहेर आणलेली आहेत आणि त्यांना शॉवर देते. सो प्लांट्सची जी जर्नी माझी 4 वर्षापूर्वी स्टार्ट झाली होती आणि त्यावेळेस माझ्याकडे फक्त 4 ते 5 अशी झाडं होती. मी स्टार्ट तिथून केलं होतं. 5 झाडं मी आणली होती आणि त्यातली एक सुद्धा झाड मला 2 ते 3 महिन्याच्या वर टिकवता नाही आलं. 2 ते 3 महिन्यामध्ये ती पूर्ण वाळून गेली, काही जळून गेली, काहींच्या मुळ्या कुजल्या, काहींवरती रोग पडला. तर अशी सुरुवात झाली होती आणि आत्ता माझ्याकडे पूर्ण जर काउंट केले तर 60 ते 70 प्लस अशी झाडं आहेत सगळी आणि अजूनही माझी जर्नी तशीच आहे. अजूनही मी बऱ्याच झाडांच्या बाबतीत शिकत आहे. बरीच झाडं मरतात, काही हवामानामुळे मरतात आणि सगळ्यात मोठा जो शत्रू आहे झाडांचा, तो म्हणजे पाणी आहे. सो जास्त पाणी दिल्यानंतर ही मुळ्या कुजून त्या मरतात. त्याचबरोबर कमी पाणी दिल्यानंतर सुद्धा वाळून झाडं ही मरतात, खराब होतात. तर इथे मी गॅलरी धुते. पावसाळ्यामध्ये जी काही धूळ येते ना, ती पूर्ण सगळी अशी जमा झाली होती झाडांवरती. सॉरी, उन्हाळ्यामुळे, पावसाळ्यामुळे नाही, सॉरी. सो इथे जमा झाली होती. आता पावसाळा चालू झाला तर बऱ्यापैकी धुळी दबून जाते, पण ही त्याच्यामुळं म्हटलं पूर्ण गॅलरी धुवून काढावी. इथे माझी एक स्टीलची मांडणी होती बाल्कनीमध्ये. खूप सारी जागा जी आहे ना ऑक्युपाय करत होती, तर ती मांडणी काढून मी ड्राय बाल्कनीमध्ये शिफ्ट करेन आणि इथे काही आणखीन झाडं आणेन असा विचार चालू आहे माझा. कारण आज आहे संडे, तर आज म्हटलं चला नर्सरीमध्ये जाऊन पाहूया, काही नवीन झाडे आले असतील. सो पावसाळ्यात बऱ्यापैकी नवीन झाडं येतात आणि जी झाडं असतात फुलांची स्पेशली ती पावसाळ्यामध्ये चांगली येतात. सो म्हटलं जाऊन काही नवीन झाडं आणूया, काही नवीन काय प्लॅन्ट्स आलेत तर चेक करूया. तर इथे त्याचबरोबर मी ना इथे हा जो बाल्कनीचा डोअर आहे तो काचेचा आहे आणि हे करताना बाहेर कलर करताना ते जो कलर आहे हा काचेवरती पडलाय तो हळूहळू काढते, तरीही निघत नाही. आता जवळजवळ 4-5 वॉश केलेले आहेत, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी निघालेला आहे. ते स्क्रबरने घासून घासून काढत आहे मी. आणि दुसरा जो प्रॉब्लेम येतो या बाल्कनीमध्ये तो म्हणजे हवा. इथे 6व्या मजल्यावरती प्रचंड हवा सुटते आणि हवेमुळे बऱ्यापैकी झाडं आहेत ना ती अशी पिवळी पडतात, कारण हवा असल्यामुळं हलतात आणि मुळ्या हलल्यामुळं ते पूर्ण झाड वाळून जातं. तर इथे हा स्ट्रगल होतोय खूप जास्त. असो, बाल्कनी पूर्ण धुवून काढली. ज्या मांडणीवरती मी सगळे इंडोर प्लांट्स होते ते सुद्धा धुवून काढलीत आणि त्यानंतर जे काही ॲक्सेसरीज होत्या प्लांटच्या त्यासुद्धा धुवून व्यवस्थित सुकायला घातल्या. इथे बाकीची थोडीफार जी होती, जिथून मी सगळी झाडं काढली होती, तर तिथली साफसफाई करायची असते. कारण 15 दिवसातून एकदाच मी ते हलवत राहते. कारण सारखं-सारखं हलवणं सुद्धा झाडांना योग्य नसतं. तर त्यामुळं जिथून-जिथून ती झाडं काढली होती, तिथून सगळीकडे साफसफाई करून घेतलेली आहे आणि इथे परत ही मांडणी ठेवलेली आहे आणि इथे बाकीची जी काही झाडं होती, जी इंडोर प्लांट्स मी झाडं काढली होती, शॉवर टाकलं होतं, सगळे आता इथे लावून टाकते झाडं. सो माझा स्ट्रगल असा होता इंडोर प्लांट्सविषयी. मी जेव्हा विचार केला होता, की घरामध्ये आपण झाडं ठेवायला स्टार्ट करावी, त्यावेळेस मला असं वाटायचं, की इंडोर प्लांट्स ही जी संकल्पना आहे ती फक्त घरामध्ये झाडं ठेवायची असतात. पण त्यानंतर जेव्हा मी Google करायला लागले, YouTube शोधायला लागले, बरेचसे मी व्हिडिओ पाहायला लागले, त्यानंतर मला कळलं इंडोर प्लांट्स ॲक्चुअली असे प्लांट्स असतात ज्यांना सूर्यप्रकाश हा कमी लागतो, पूर्ण नाही लागत असं नाही. फक्त कमी आणि कमी जास्त प्रमाणात अशा प्रकारची झाडं असतात. तर माझ्या ह्या गैरसमजामुळे ना माझी बरीचशी झाडं जी आहेत ना ती गेली. त्यामुळं मी आता ना जेव्हा पण नर्सरीमध्ये जाते, जेव्हा कुठलंही नवीन झाड खरेदी करते, तेव्हा मी अगोदर विचार करते, की हे झाड माझ्या घरात येणार आहे का नाही? माझ्या घरामध्ये सूर्यप्रकाश किती येतोय? त्या सूर्यप्रकाशामध्ये ही झाडं टिकतील का नाही? याबद्दल विचार करून त्यानंतर मी इन्व्हेस्ट करते. कारण झाडामध्ये इन्व्हेस्ट करणं सोपं नाही. एक जर इंडोर प्लांट्स, चांगल्यापैकी इंडोर प्लांट्स तुम्हाला घ्यायचं ठरलं, तरी त्याची स्टार्टिंग जी आहे 150 पासून
ते जितकं मोठं तुम्ही झाड घ्याल अगदी 5 ते 6-7 हजारापर्यंतची सुद्धा नर्सरीमध्ये तुम्हाला झाडं भेटून जातात. तर इथपर्यंत ती झाडं महाग असतात. त्याचबरोबर त्याच्यामध्ये खत येतं, कुंड्या येतात, माती येते, बाकीचे फर्टिलायझर येतात. सो भरपूर इन्व्हेस्टमेंट असते झाडांमध्ये. पण एक आहे, जेवढं तुम्ही देता तेवढी झाडंसुद्धा तुम्हाला देत असतात. एक शांती भेटते झाडांकडे पाहिल्यानंतर, हवा प्युरिफाय होते. तर मी इथे आली विमाननगरच्या नर्सरीमध्ये. विमाननगर इथे खूप मोठी नर्सरी आहे, होलसेल नर्सरी म्हणू शकता तुम्ही. तर इथे 8 ते 10 नर्सऱ्या आहेत आणि इथे झाडं बऱ्यापैकी स्वस्त भेटतात आणि मेन म्हणजे खूप सारी व्हरायटीज भेटेल तुम्हाला. तर इथे पावसाळा होता त्यामुळे खूप साऱ्या फुलांच्या व्हरायटीज आल्या होत्या इथे. तर मी ते हे जे झाड आहे हे पाहत होते. याचा जो वास आहे, स्मेल खूप छान येत होता आणि मी भैयांना विचारलं की या झाडाचं नाव काय? कारण मला असं वाटलं की हे मोगरा प्रजातीमधलं असेल, कारण त्याचा स्मेल मोगरासारखाच येत होता. तर त्यांनी त्याचं नाव सांगितलं मधुकामिनी. त्यानंतर मी त्यांना विचारलं की याला सूर्यप्रकाश किती लागतो आणि हे सीझनल आहे की काय, कसं आहे? तसं त्यांनी मला सांगितलं की हे 12 महिने, पण ॲक्चुअली 12 महिने नाहीये. मी Google करून तिथेच पाहिलं. तर मला कळलं की 12 महिने, फुलं 12 महिने लागत नाहीत, पण हे झाड 12 महिने टिकण्यासारखं आहे. म्हणून मग मी ते घेतलं. मनी प्लांट शोधलं की कुठली नवीन व्हरायटी आली मनी प्लांटमध्ये. तर मला एक मोठ्या पानाचं मनी प्लांट घ्यायचं होतं, तर ते मला तिथे भेटलं. तर ते घेतलं. त्यानंतर 1-2 गुलाब आहेत. गुलाबामध्ये फार स्ट्रगल आहे, कारण गुलाब पिकवणं खूप अवघड असतं. माझे आतापर्यंतचे जवळ-जवळ 8 ते 10 गुलाब आहेत ते खराब झालेले आहेत. वाळून गेलेले आहेत. पण तरीसुद्धा इन्व्हेस्ट केले. मी यावेळेस 2 गुलाब आणले आणि इथे आल्यानंतर पाऊस स्टार्ट झाला. त्यानंतर इथे काही इंडोर प्लांट्स घ्यायचे होते. इंडोर प्लांट्स घेतले आणि आमची ही छोटीशी परीसुद्धा यावेळेस झाडं घ्यायला आली होती. तिलासुद्धा आम्ही घेऊन आलो होतो. इथे ह्या नर्सरीमध्ये तुम्हाला प्लांटर्स जे आहेत ना, ते खूप भेटतील. कुंड्यांची खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. प्लास्टिक, त्याच्यानंतर सिरॅमिक, अगदी मातीच्या सुद्धा तुम्हाला कुंड्या भरपूर भेटून जातील. आणि यायला मला जवळ-जवळ 12 वाजले होते. सो हा आहे मी दुसरा दिवस. मी तुम्हाला डायरेक्ट दुसऱ्या दिवशी भेटते आणि ही आहेत ती सगळी झाडं जी मी काल खरेदी केलेत. आणि पहिलं झाड आहे हे रबर प्लांट. ही ह्या प्लांटमध्ये माझं खूप जास्त स्ट्रगल होतंय. मी तरीसुद्धा यावेळेस घेऊन आले, कारण हे दिसायला इतकं सुंदर दिसतं ना इंडोर प्लांट्समध्ये. तर हे घेतलं आहे आणि याची किंमत त्यांनी मला 150 सांगितली होती आणि आफ्टर बार्गेनिंग त्यांनी मला हे ₹110 ला दिलेलं आहे. त्याच्यानंतर हे आहे झिझी. हे खूप जास्त हेल्दी दिसलं मला प्लांट आणि एक घ्यायचं होतं, त्यामुळं हे एक घेतलं. याची किंमत त्यांनी मला 200 सांगितली होती आणि हे मला 150च्या आसपास भेटलेलं आहे. इंडोर प्लांट्स हे तुम्हाला 100-150 अशाच ह्याच्यामध्ये स्टार्ट रेंजमध्ये भेटतील. इथे सदाफुली होती. सदाफुलीमध्ये मी ह्या 2 व्हरायटीज घेतल्यात. ते अगेन ₹30-30 ला होती. त्यामध्ये कोणतंही बार्गेनिंग नव्हतं आणि त्यांनी सांगितलं की कोणतेही घ्या, ₹30 ला 1 अशा प्रकारे ते प्लांट होतं. तर हे 2 प्लांट्स मी घेतलेत. माझ्याकडे ऑलरेडी ही एक आहे. हा एक कलर आहे आणि तो एक कलर. मग असे द ते 2 आणि हे 2 मिळून असे 4 होतील. या उद्देशाने घेतले आणि मी सांगितलेलं हे एक झाड घेतलं मधुकामिनी. हे मला 180 ला भेटलं. हे थोडंसं महाग होतं आणि मी 4-5 नर्सऱ्यामध्ये यांना पाहिलं, तर याची प्राईस सेम होती. म्हणजे याची प्राईस हीच आहे. 180 पर्यंत त्यांनी मला हे झाड देऊन टाकलं. पण ह्याच्या फुलांचा सुगंध खूप छान आहे. अगदी इथं ठेवलं होतं आणि मी आतमध्ये बेडरूममध्ये बसले तरीसुद्धा तिथला मला वास येत होता. इतका छान या फुलांचा सुगंध आहे. त्यानंतर हे यावेळेस नवीन आले होते हे पांढऱ्या फुलांचे जे गुलाब आहे ते अगदी प्रत्येक नर्सरीमध्ये होते. पांढरे गुलाब आणि खूप सारे उगवले होते. तर हे एक घेतलं आणि त्यानंतर हा बेबी पिंक कलरचा एक गुलाब होता, तो घेतला. माझ्याकडे हा एक कलरचा गुलाब आहे. हा गुलाबीमध्ये येतो. त्यानंतर हा चटक लाल आहे. त्यानंतर हे छोटेसे मिनी रोजेस आहेत. तर हे एक प्लांट आहे. हे मी गेल्या वर्षी आणलं होतं. त्यानंतर यावेळेस हे घेतलंय पोर्टिलुका म्हणतात याला. पोर्टिलुका घेतलेला आहे आणि याची किंमत 40-40 असं सांगितलंय. माझ्याकडे ऑलरेडी एक आहे गुलाबी कलरचं आणि हे आहे व्हाईट आणि येलो अशा प्रकारे घेतलेलं आहे. हे 2 हे 40-40 ला भेटलेत, कारण याच्या कुंड्या थोड्याशा मोठ्या होत्या. या आहेत रेन लिली. तर माझ्याकडे कुंडी नव्हती या स्क्वेअर शेपमध्ये, सो त्यांच्याकडूनच घेऊन मी त्यांच्याकडूनच लावून घेतलंय. तर याची पर
प्लांट 30-30 रुपये म्हणजे 90 रुपयाचं हे झाड आणि कुंडी 100 रुपये, तर 190 रुपये असं भेटलं. एक झेंडूचं झाड घेतले ते मला 30ला भेटलं आणि त्यानंतर हे मोठ्या पानाचं मनी प्लांट मला हवं होतं, तर ते मला 50 रुपयाला भेटलेलं आहे. तर अशा प्रकारे एकूण 800-850 रुपये माझे ह्या झाडांमध्ये गेलेले आहेत यावर्षी. तर ह्या झाडांना आता रिपोर्ट करायचे, पण लगेच नाही करणार. 4 ते 5 दिवसानंतर त्यांना सेटल होऊ देईल. 가슴이 떨려와 자꾸 미안 네 앞에만 서면 난 너만 보면 이게 아닌데 내 맘은 그게 이런 게 아닌데 예쁘게 말하고 싶었지만 내 맘이 들킬까 난 겁이 나서 차라리 들켜서 내 맘을 네가 알아챘어야 해 널 사랑해서 널 좋아해서 그랬던 거라 난 생각했어 말하지 않아도 내 맘을 너는 알아줄 거라 생각했어 돌아서버린 너를 보면서 후회하면서 아무 일 없는 척 울어도 괜찮은데 아직도 사랑은 난 서투른가 봐 너와 멀어질까 봐 그냥 아무 말도 못했어 난 너에게 이게 아닌데 내 맘은 그게 이런 게 아닌데 सो संध्याकाळचे 6 वाजले होते आणि स्वप्नीलसुद्धा आज लवकर घरी आले होते. तर म्हणलं आज ही सगळी जी झाडं आणली होती याची पॉटिंग करून टाकावी आणि एकटीने नाही जमत, कारण पाणी वगैरे आणावं लागतं तिकडून आणि बरंच जड वगैरे कुंड्या असतात. सो दोघे असलं का बेटर होतं आणि तसंही कान्हा असतो तर त्याच्यावर एखादं लक्ष द्यायला कोणीतरी लागतं. सो म्हणून म्हणलं चला आज करून घेऊया. तर सगळ्यात अगोदर ज्या कुंड्या होत्या घरामध्ये माझ्या ऑलरेडी काही झाडं गेलेली होती, सुकलेली होती, त्यांच्या कुंड्या होत्या. तर यावेळेस मी कोणत्याही कुंड्या नवीन आणल्या नाही. ज्या काही जुन्या होत्या त्याच्यामध्येच सगळं रिपोर्टिंग करून घेतलं. तर प्रत्येक झाडाच्या गरजेनुसार रिपोर्टिंग करायची असते. जसं की त्याच्या झाडाच्या मुळ्या कुठवर जातात याचा विचार करावा लागतो. काही झाडांच्या मुळ्या असतात त्या खोलवर नसतात, त्यांना छोटीशी कुंडी तरी जमते. पण जशी जास्वंद असतं, गुलाब असतं, मोगरा या झाडांच्या मुळ्या थोड्याशा खोलवर जातात, त्यामुळे त्यांना अगदी मोठ्या आकाराच्या अशा कुंड्या लागतात. तर पॉटिंग सगळी झाली होती, पण एक प्रॉब्लेम असतो की जेव्हा रिपोर्टिंग करतो इतकी माती पडते, इतकं घाण होतं. आणि ह्या सगळ्या ज्या कुंड्या होत्या आणि ही सगळी झाडं जी असतात ना ही लाल मातीमध्ये लावलेली असतात. तर लाल मातीचे डाग जे आहेत ना लवकर निघत नाहीत अजिबात. तर सगळं धुवून घेतले. त्याचबरोबर कुंड्यांवरती पण खूप सारा चिखल लागलेला होता. तर सगळ्या कुंड्या धुवून घेतल्या आणि जी काही झाडं होती इंडोअर्स आणलेली होती मी नवीन, ती ठेवून दिली अगदी त्या झाडांच्या नीडनुसार. आणि तोपर्यंत भुईमुगाच्या शेंगा शिजल्या होत्या रात्रीचा आणि पाऊससुद्धा पडत होता. सो पावसामध्ये भुईमुगाच्या उकडलेल्या शेंगा आहेत ना खायला खूप मजा येते. सो फायनल जो व्ह्यू आहे ना बाल्कनीचा अशा प्रकारे इथे मांडणी काढून इथे काही कुंड्या ठेवून दिल्या मी. या साईडला जितकी फुलांची झाडं येतील अशी ठेवलेली आहेत सगळी. आणि बऱ्याच झाडांची कटिंग केली, कारण पावसाळ्यामध्ये कटिंग केली तर फुटव्या लवकर फुटतात असं म्हणतात. त्यामुळे कटिंग केलेली दिसतील तुम्हाला.
आणि इंडोर प्लांट्स इथे ठेवलेत. इथे रबर प्लांट ठेवलंय. पहिलं जे होतं ते आतमध्ये होतं. मला वाटतंय आतमध्ये त्याला व्यवस्थित जो सूर्यप्रकाशाची गरज होती ती भेटत नव्हती. त्यामुळे मी इथे ठेवले कारण इथे सूर्यप्रकाश बरोबर येतो. आणि हे आहे झिझी. याला सूर्यप्रकाश फार कमी लागतो. अगदी तुम्ही 8-10 दिवसानंतर एकदा सूर्यप्रकाश दिला तरी होऊन जातो. त्यामुळे मी इथे ठेवलेलं आहे. तिला पकडायचं असं पकडा पडेल. परत करा परत. काय करतो दादा? दादा तुला हसवतो. तू हसती. तू उभी राहायला शिकली दादा. मोबाईल नको दाखवू तिला. लय मोबाईल झाला तिला. केला लिहिली. हा 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 ती म्हणतो केला लिहिली. अच्छा पानं पण मस्त आहे. हा त्याच्या कोणच करून घ्या. एखादा गुलाब घ्यायचा का आपल्याला? गुलाब नको. एखादा घेतला असतो ना. सध्या सीझन आहे ना. गुलाब नको का? हे बघा. मला एवढी भांगडी नाही घ्यायची मला. मी नाही भांगडी घेतली ऑलरेडी. सो फार काही बाल्कनीमध्ये व्हरायटी करायला जात नाही कारण हवा पण येते, पाऊस पडतो. त्यामुळं खूप सारं काही असं चेंजेस न करता अगदी थोडंसं मिनिमाइज एकदम चेंज करून बाल्कनी रिडेकोरेट केली, रिऑर्गनाइज केली बाल्कनी मी. तर हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला तो सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ येईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला अगोदर भेटून जाईल. 가슴이 떨려와 자꾸 미안 네 앞에만 서면 난 너만 보면 이게 아닌데 내 맘은 그게 이런 게 아닌데 예쁘게 말하고 싶었지만 내 맘이 들킬까 난 겁이 나서 차라리 들켜서 내 맘을 네가 알아챘어야 해